नाही नाही, त्याच्या आधीच जाते. अच्छा ठीक आहे सर. आपको जो निकलना है तो मुंबई मराठी पत्रकार संघात हा हुकुमशाही म्हणजे सध्याच्या हुकुमशाही विरुद्ध तुतारी फुकण्यासाठी हा कार्यक्रम आपण घेतलेला. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे सगळे मित्र या व्यासपीठावर आणि समोर उपस्थित आहेत. सन्माननीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, सन्माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुमार केतकर, जितेंद्र आव्हाड, विवेक कोरडे आणि सगळ्यात महत्त्वाच्या अतिथी ते जे आज उपस्थित आहेत त्या म्हणजे श्वेता संजीव भट. हुकुमशाही ही अमानुषतेचं कोणतं टोक गाठू शकते याचं उत्तम नमुना म्हणजे श्वेता संजीव भट आणि त्यांचं कुटुंब भोगत असलेल्या यातना. आम्ही सगळेच, मी असेन, अनिल देशमुख असतील, इतर अनेक नावं आहेत, आम्ही सगळ्यांनी त्रास सहन केलेला आहे. पण एक पत्नी, एक आई, 2 मुलांची गेल्या 7 वर्षापासून आपल्या पतीसाठी जो संघर्ष करते आहे हा या देशाच्या लोकशाहीतला सगळ्यात मोठा काळा अध्याय आहे. हे भारतीय जनता पक्षाचे लोक सांगत आहेत आणीबाणी म्हणजे काळा अध्याय. ये बीजेपी के लोग आज बोल रहे हैं कि जो इमरजेंसी थी वो देश के इतिहास का काला अध्याय है. मैं मानता हूँ नहीं, ऐसे बहुत से काले अध्याय इस देश में हुए हैं. काळा अध्याय जर सगळ्यात महत्त्वाचा कोणता असेल, या देशात महात्मा गांधींची हत्या झाली तो सगळ्यात मोठा काळा अध्याय. या देशामध्ये महात्मा गांधीची निशस्त्र 78 वर्षाच्या योद्ध्याची हत्या झाली आणि आजही त्या खुन्यांना गौरवण्यात येतं. हा सगळ्यात या देशाच्या इतिहासातला काळा अध्याय आहे. आणि दुसरा काळा अध्याय कोणता? परवा प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली या देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला. हा त्यापेक्षा सगळ्यात मोठा काळा अध्याय. आम्हाला आणीबाणी काय सांगताय? आणि त्यानंतर मी सांगेन की श्वेता भट यांच्यासारख्या महिला जो संघर्ष करतात त्यांच्यावर जो अन्यायाचं, अत्याचाराचं बुलडोजर फिरवला जातोय तो सुद्धा काळा अध्याय है. सब आपके साथ है. आज मैं इसलिए यहाँ आया हूँ क्योंकि मैंने आपका नाम भी देखा कि आप आ रही है. जब मुझे कहा गया कि आप आ रही है, श्वेता संजीव भट आ रही है इस प्रोग्राम को, तो बोला मैं ज़रूर आऊँगा और हम सब की जिम्मेदारी है. पण एक सांगतो, या देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले, किती अघोरी कृत्य केली तरी या देशातली लोकशाही अशी मरणार नाही, तिची हत्या करता येणार नाही. कारण आजही या देशामध्ये एक जिवंत समाज आहे.
आणि जो या सरकारला प्रश्न विचारायला घाबरत नाही, सरकारच्या दहशतीला घाबरत नाही, प्रसंगी तुरुंगात जायला तयार आहे आणि मरायलाही तयार आहे. इंदिरा गांधीने जी आणीबाणी जाहीर केली ती देशाची गरज होती असं मी मानतो. त्यावेळेला जयप्रकाश नारायण असतील, मोरारजी देसाई असतील, त्यावेळचे नेते, ज्येष्ठ नेते, तुम्ही सरळ सरळ सैन्याला आणि पोलिसांना सांगता सरकारचे आदेश पाळू नका, सरकारचे आदेश पाळू नका. हे जेव्हा सांगता तेव्हा तुम्हाला देशामध्ये अराजक निर्माण करायचं आहे आणि त्या अराजकाच्या मागे कुठली तरी परकीय शक्ती काम करते. त्याच्यामुळे देशातला कोणताही पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, अशा वेळेला राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी संविधानानं दिलेल्या सेक्शन 352(1) हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला. डॉक्टर आंबेडकरांनी देशाला, सरकारला देशाची अंतर्गत सुरक्षा जेव्हा धोक्यात येईल, अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, देश तोडण्याचे प्रयत्न केले जातील, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संविधानाने दिल्यावरती याला काळा अध्याय म्हणता येणार नाही. मग संविधानाला तुम्ही काळा अध्याय म्हणताय, तुम्ही संविधानाचा अपमान करताय. इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारीत राहून अत्यंत कायदेशीर मार्गाने केलेली कृती होती आणि मागच्या 11 वर्षामध्ये जे अघोषित आणीबाणी सुरू आहे याला खरं तर देशाच्या इतिहासात काळा अध्याय म्हणाला पाहिजे. कोणतं स्वातंत्र्य या देशात राहिलं गेल्या 11 वर्षात हे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील आणि समोरून सांगायला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे. कोणाचा आवाज दाबला, कोणाचा आवाज दडपला. या 11 वर्षातल्या अघोषित आणीबाणीनं काय काय नाही पाहिलं. गुजरातमध्ये पटेल आंदोलन पाहिलं. आप इमरजेंसी की बात करते हो, ये अघोषित इमरजेंसी में हमने क्या नहीं देखा है. गुजरात में सबसे बड़ा पटेल आंदोलन हमने देखा और बाद में यही पटेल आंदोलन का नेता हार्दिक पटेल को भी आपने खरीद लिया. वो सबसे बड़ा युवा नेता इस देश में उभर रहा था, वो भी पकड़कर अपने पार्टी में लाया. ये भी इमरजेंसी है. हरियाणा और उत्तर प्रदेश में हमने जाटों का सबसे बड़ा आंदोलन देखा है. महाराष्ट्र में मराठा आंदोलन देखा है. राजस्थान में गुर्जरों का आंदोलन देखा है. और ये सभी आंदोलनों को आपने कुचल दिया है. ही सर्व आंदोलनं आपण चिरडून टाकलेली आहे. आणि ही आंदोलनं का झाली तर त्या वर्गाचं हक्क आणि अधिकार आपण मारले. नोटबंदी काय? नोटबंदीसारखा हुकुमशाही आणि अत्याचारी प्रकार जगात दुसरा झाला नसेल. जगातला सगळ्यात मोठा अत्याचार हुकुमशाही कुठली असेल तर ती या देशात प्रधानमंत्री मोदीनं तुघलकाप्रमाणे जाहीर केलेली नोटबंदी आहे. देशाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाची कष्टाची कमाई सुद्धा उरकडून घेण्याचा प्रयत्न झाला. पुढले कित्येक महिने लोक बँकांच्या रांगेत उभे होते. आपल्या हक्काचे पैसे, कष्टाची कमाई, बचत मिळवण्यासाठी धडपडत होते. त्यातच ते मेले. ही हुकुमशाही नाही तर काय? यालाच फॅसिस्टपणा म्हणतात ना, दुसरं काय आहे? सामान्य माणसानं तुमचं गुलाम व्हावं, रुपया 2 रुपयासाठी तुमच्या दारात उभं राहावं, ही हुकुमशाहीच आहे. दिल्ली आणि हरियाणाच्या परिसरात 2-2.5 वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन आम्ही या काळामध्ये पाहिलं. शेतकरी काय करत होते? 3 काळ्या कायद्यांना विरोध करत होते. ज्या कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची राहणार नव्हती, ती कदाचित खाजगी लाडक्या उद्योगपतींच्या मालकीची होणार होती.
शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत होते, पण ते आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातसुद्धा शेकडो शेतकरी मारले गेले आणि सरकार शेवटपर्यंत द्रवलं नाही. आता हे इमर्जन्सीवाले विरोधक असं सांगतायत की त्या काळामध्ये आणीबाणीच्या 18 महिन्याच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक झाली. काही लोक त्या लायकीचेच होते, ते कधीच सुटायला नाही पाहिजे होते खरं, तर हा देश खूप पुढे गेला असता. पण मी असं विचारतो, गेल्या 11 वर्षात या मोदीच्या काळात विरोधी पक्षाचा असा कोणता नेता आणि कोणता पक्ष आहे ज्याचा भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीनं छळ केला नाही? सांगा, असा कोणता पक्ष दाखवा मला. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, अगदी गांधी परिवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही सगळे असू, राष्ट्रीय जनता दल असेल, लालू यादव असतील, हेमंत सोरेन असेल, केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी आहेत, ओमर अब्दुल्ला आहेत, हां, असा कोणता पक्ष नाही की ज्यांना तुरुंगात टाकलं नाही या लोकांनी आणि ज्यांचा छळ केला नाही. तुम्ही आणीबाणीतल्या गोष्टी 18 महिन्यातल्या आम्हाला सांगताय ना, वर्षानुवर्ष लोक अडकलेत. हे समोर एक ज्वलंत उदाहरण आहे. ज्याने तुम्हाला हवी तशी फाईल तयार केली नाही, हा रेकॉर्ड नष्ट केला नाही म्हणून संजीव भटना तुरुंगात टाकल्या 7 वर्षापासून तो माणूस आहे, त्याला जामीन मिळू दिला जात नाही. आणि या सगळ्याचा वापर करून दहशतीचा तुम्ही काय केलं? तर सरकार पाडलीत, विरोधी पक्षाचे आमदार खासदार विकत घेतलेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे मूळ पक्ष हे कोणाच्या तरी हातात तुम्ही सुपूर्द केलेत दादागिरी. ही इमर्जन्सीच आहे ना. निवडणूक आयोग तुमच्या टाचेखाली आहे, न्यायालय तुमच्या टाचेखाली आहे आणि तुम्ही हवा तो निर्णय देताय. हुकुमशाहीच्या पुढली गोष्ट आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी असंख्य लोकांवरती खोट्या केसेस टाकल्या आणि ज्यांच्यावरती केसेस टाकल्या त्यातले बहुसंख्य लोक नंतर स्वतःच्या पक्षात घेतले. त्यात दाऊद इब्राहिमचे लोक सुद्धा आहेत, है ना. जितेंद्र आव्हाड जी ज़्यादा बता सकते हैं, उनके पार्टी के सब दाऊद इब्राहिम वाले सिक्का वाले लोग कैसे आज मोदी के साथ बैठे हैं. ही एक निरंकुश सत्ता आमच्या हातामध्ये आणि आम्ही काही करू शकत नाही. असंख्य विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती लाठीमार होतोय महाराष्ट्रात, देशात, सर्वत्र. वर्षानुवर्ष लोक जेलमध्ये आहेत, वर्षानुवर्ष. संजीव भट हे एकच उदाहरण नाही. सिद्धी कोपन किती वर्ष जेलमध्ये होता? त्याचा काय? पत्रकार सिद्धी कोपन, त्याचे वडील वारले तरी त्याला अंत्यसंस्काराला जाऊ दिला नाही. शार्जिल इमाम, उमर खलीद, साईबाबा, त्याच्यावरती शेवटी कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. किती वर्ष जेलमध्ये होता. स्टेन स्वामीला तुरुंगात चष्माही देत नव्हते. 80 वर्षाचा म्हातारा, स्लीपर देत नव्हते. 80 वर्षाचा 80 years ओल्ड स्टेन स्वामी, झारखंड का सोशल वर्कर, यहाँ ही जेल में मर गया, मारा दिया उसको. ही आणीबाणी नाही तर काय? आणि ही कायदेशीर आणीबाणी नाही. मी कायदेशीर आणीबाणीचं स्वागत करतो. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, त्या संसदेमध्ये गेल्या आणि संसदेची मान्यता घेतली. इथे पेहलगावच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे खासदार 1 दिवसाचं अधिवेशन मागतो आहोत. देशावरती हल्ला झालाय, 26 लोक मारले गेले, सिंदूर पुसला गेलाय. प्रधानमंत्री जी एक स्पेशल सेशन ले लो, आप बात करने दो क्या हुआ है. प्रधानमंत्री जी देश को बताइए आप सरेंडर क्यों हो गए. लेकिन इंदिरा गांधी पार्लियामेंट में गई, त्यांनी इमर्जन्सीवरती विरोधकांची टीका पण सहन केली. ही कायदेशीर मार्गानं केलेली
कारवाई आहे. आता हे लोक म्हणतात की त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, वृत्तपत्रांवरती टाळी लावली वगैरे असं म्हणतात. स्वतः आमच्या मार्मिकला टाळं लावलं होतं. हमारे भी अखबार को टाला लगाया था, फिर भी मैं यहाँ खड़ा हूँ. मार्मिक को, बाला साहब ठाकरे एडिटर थे. लेकिन जिसने मार्मिक को टाला लगाया वो शंकरराव चौहान के बेटे आपके पार्टी में है, अशोक चौहान. शंकरराव चौहान मुख्यमंत्री थे और मार्मिक को टाला लगाया इमरजेंसी. अब बोलो ठीक है, लेकिन जिसने लगाया उसका जो बेटा है अशोक राव चौहान, वो अब भारतीय जनता पार्टी और मोदी जी के बहुत खासम खास आदमी बन गए. उस वक्त तो त्यावेळेला तुम्ही स्वातंत्र्य म्हणता, आज तुम्ही सगळा मीडिया विकत घेतला आहे. सगळा तुम्ही कोणताही मीडिया घ्या, तिथे मोदींचा लाडका मित्राचा शेअर आहे. पहा तू NDTVचं काय झालं. NDTVचे मालक प्रणव रॉय यांच्या घरावर छापे पडले. ED, इन्कम टॅक्स, CBI तपास, त्यांच्यावरचे आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले. आणि अचानक एक दिवशी गौतम अडाणीने NDTV विकत घेतला. NDTV विकत घेतला आणि त्यानंतर प्रणव रायवरच्या सगळ्या केसेस क्लोजर रिपोर्ट, ताबडतोब क्लोजर रिपोर्ट. खेळ खतम. एक तर प्रणव रायवरचे आरोप खोटे होते, प्रणव राववरचे आरोप खोटे होते, किंवा प्रणव राय याच्याशी तुम्ही काहीतरी डील केलं. पण प्रणव रायचा चॅनल ताब्यात घेण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती झाडी टाकली. मुंबईचं विमानतळ अडाणीला दिलं. त्यासाठी तो जीविकेचा रेड्डी त्याच्या डोक्याला रात्री बंदूक लावली, सही कर नाहीतर ED तुला घेऊन जाईल. ही आणीबाणी नसून हे आणीबाणीचे बाप आहे. मित्रांनो, मी एवढंच सांगायसाठी तुबा आहे. ती आणीबाणी 18 महिन्याची होती, त्याला 50 वर्ष झाली. ती विसरायला पाहिजे. हे अजून त्यातच अडकून पडलेलं आहे. ते यासाठी की मागच्या 11 वर्षातली यांची पापं, यांची दहशत, ह्याच्यावर चर्चा होऊ नये, त्याविरुद्ध लोकांनी उभं राहू नये. आणि आमच्यासारखे लोक तुरुंगात जातील येतील, पण हा देश आणि या देशाचं लोकशाही टिकली पाहिजे. नरेंद्र मोदी स्वातंत्र्याचा रोज खून करतो आहे. अमित शहा स्वातंत्र्याचा रोज खून करतो आहे, लोकशाहीचा रोज खून करतो आहे. आपल्याला सगळ्यांना इथे बसलेले लोक मोजके असतील, पण कुठेतरी एक ठिणगी यासाठी आपल्याला टाकावी लागेल. आणि मला असं वाटतं ते काम महाराष्ट्राला करावं लागेल. आतापर्यंत इतिहास असा आहे की महाराष्ट्रात ठिणगी पडते आणि देशामध्ये वणवा पेटतो. मग तो स्वातंत्र्याचा असेल, भ्रष्टाचार विरोधी असेल किंवा अन्य काही असेल. आपण त्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. मगाशी देशमुख साहेबांनी त्यांची पूर्ण स्क्रीन प्ले तुरुंगातला सांगितला. आम्ही सहकारी आहोत तुरुंगातले. नंबरकारी जरा बरं नाही ना. आम्ही सहकारी आहोत, सहअध्यायी आहोत, सहपाठी आहोत. तुरुंगात जाणं ही काय वाईट गोष्ट नाही आहे देशासाठी. आम्हाला सुद्धा तुम्हाला पेन्शन द्यावं लागेल सत्ता आल्यावर. हमको भी पेंशन देना पड़ेगा, ताम्रपत्र देना पड़ेगा. अब 18 साल जो जेल में थे उनको लोग पेंशन दे रहे डबल. तो हमारा भी विचार करना पड़ेगा. हम 1 रुपया लेंगे, लेकिन हम भी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी आमच्यासारखे लोकसुद्धा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आम्हाला तुरुंगात टाकलं होतं. आम्ही सुद्धा कसाबचं भूत बघत यार्डामध्ये बसलो होतो की रात्री कसाबचं भूत येईल
आम्ही त्याच्याशी चर्चा करू, कारण एकांतवासामध्ये फक्त भूताची सोबत असते. आज एक चांगला कार्यक्रम आपण घेतला आहे, नक्की लोकांमध्ये जागृती होईल. आपण काम करत राहू आणि प्रत्येकाला इथे लढावं या प्रेरणेतून इथे आलेत. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. खास करून श्वेताजी, डरो मत. अभी आप आज महाराष्ट्र में आए हैं, इस राज्य को एक महान परंपरा लड़ने की है. हम सब आपके बारे में सोचेंगे, विचार करेंगे और क्या कर सकते हैं उस बारे में निर्णय लेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir.